जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळाने स्मारकासाठीची 6 मीटर बाय 4 मीटर जागा संगमनेर नगरपालिकेकडे हस्तांतरित केली। यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, एसटी महामंडळाचे राजेंद्र दामोदर जगताप, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह नगरसेवक विश्वासराव मुर्तडक, किशोर टोकसे, शैलेश कलंत्री आणि किशोर पवार व आदी नगरसेवक उपस्थित होते। स्मारकासाठी 2018 मध्ये नगरपालिकेने ठराव केला होता। त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत जागा मिळवून दिली। नगरपालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पुतळ्याची निविदा प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे। स्मारक परिसराच्या विकासासाठी एसटी महामंडळाकडे अतिरिक्त 2200 चौरस फूट जागेची मागणी करण्यात आली असून त्यासाठीही आमदार तांबे यांचा पाठपुरावा सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 50 लाखांचा निधी, दोन्ही महापुरुषांच्या स्मारकासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांचे काम दर्जेदार आणि भव्य स्वरूपात व्हावे यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका आमदार तांबे यांनी जाहीर केली आहे। आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अतिशय आनंदाचा क्षण आहे की बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्यांची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य स्मारक हे संगमनेर बस स्थानकाच्या परिसरामध्ये झालं पाहिजे। त्यासाठी 2018 सालीच या नगरपालिकेने ठराव केला होता। नगराध्यक्षा तत्कालीन दुर्गाताई तांबे असताना आणि याच्यातले अनेक लोक त्यावेळेस नगरसेवक म्हणूनही त्या बॉडीमध्ये शिक्षक अनुमोदक, विश्वासराव मुर्तडक आणि सगळे लोक त्या किशोर भाऊ पवार, नितीन अभंग, किशोर भाऊ टोकसे, हे सगळे जुने, मोहम्मद भाई जे आता उपनगराध्यक्ष आहे, हे सगळेजण त्यावेळेस कमिटीमध्ये होते। आणि त्यावेळेस असं आपण मागणी केली होती की बस स्थानकावर जागा द्यावी। 18 पासून त्याचा पाठपुरावा चालू होता, परंतु जे एसटी महामंडळ आहे त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की आमची जागा आम्ही अशा पद्धतीने देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये बराच वेळ गेला। मात्र 2023 साली तत्कालीन परिवहन मंत्री आणि त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेबांना मी खास करून भेट घेण्यासाठी मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो आणि शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब आपल्याला खासबाब म्हणून का व्हायला याला मान्यता दिली पाहिजे। आणि शिंदे साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस 6 मीटर बाय 4 मीटर अशी एक जागा जी चौथाऱ्याच्या तिथे जो मेन एंट्री आहे आपली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिली। त्याच्या खाली गार्डन वगैरे करण्याची परवानगी देखील त्यांनी आपल्याला दिली आणि ते सगळं मेंटेन नगरपालिका करेल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला विनंती केली। त्याच्यानंतर आपण खरं तर अतिरिक्त जागा त्यांच्याकडे 2200 स्क्वेअर मीटर चौरस फुटाची ही मागितली आणि अतिरिक्त जागा मागण्याचा प्रस्ताव देखील आपला आत्ता एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे। तो प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा येईल, त्याच्यात तोपर्यंत थांबायचं का असा प्रश्न खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या समोर आला आणि मग आपण सगळ्यांनी असा निर्णय घेतला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जे काम आहे ते आता चालू करायचं। कारण तशी अतिरिक्त जागा जी मिळणार आहे ती आपल्याला तिथं गार्डन आणि ते करण्यासाठीच लागणार आहे। ती जागाचा निर्णय होईपर्यंत आपलं बाकीचं चौथारा असेल किंवा त्याच्यावरचं जे आपलं पुतळा बसवण्याचं काम असेल हे सगळं होईल। त्या दृष्टीने नगरपालिकेने जे आहे त्याचं टेंडर देखील केलं। पुतळ्याचं देखील टेंडर झालेलं आहे, अंतिम टप्प्यामध्ये आता तिची मान्यतेला तो आहे। लवकरच त्याची मान्यता होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घ्यावा याबाबतची निर्णय देखील झाला। खरं तर आपण ते देखील निर्णय हा सगळ्या गावकऱ्यांवर टाकला होता की जे संगमनेर शहरातले रहिवासी ठरवतील तो पुतळा आपण त्या ठिकाणी बसू आणि सगळ्यांमध्ये तो अश्वारूढ पुतळा करण्याचा निर्णय झाला। आज आपल्या संगमनेर शहराच्या दृष्टीने ऐतिहासिक असा क्षण आहे की जे आपले विभाग नियंत्रक आहे एसटी महामंडळाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जगताप साहेब यांच्या आणि माननीय मुख्यमंत्री मुख्याधिकारी गोरे साहेब आहेत, या दोघांच्या सहीने आज नगरपालिकेचा आणि एसटी महामंडळाचा करार होतोय आणि एसटी महामंडळाने ही जागा आता नगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे।
त्यानंतर जी अतिरिक्त जागा आहे ती अतिरिक्त जागा मागणीसाठीचा पण आपला लढा चालूच राहणार आहे. अतिरिक्त जागा सुद्धा आपल्याला मिळालीच पाहिजे अशी आपली मागणी आहे. त्या दृष्टीने देखील आमचा पाठपुरावा प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा कोसेकर साहेब जे त्यांचे MD आहेत महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे, त्यांच्याकडे आपला पाठपुरावा चालूच आहे. तो मिळेल तेव्हा आपण त्याचा प्रयत्न करणारच आहे. पण दरम्यानच्या काळात मिळालेल्या जागेमध्ये प्लॅनिंग करून आपण त्या पद्धतीने सगळा एक करतो आहे. त्याचा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याची आज या ठिकाणी करारनामा झालेला आहे. त्याबद्दल मी एसटी महामंडळाचे पण आभार मानतो. तुम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला आणि CEO साहेब तुम्ही आणि नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष मोहम्मद भाई, विश्वासराव कुरकर, किशोरभाऊ फोक्से, किशोरभाऊ पवार, नितीनजी आबंग, त्याचबरोबर शैलेशजी कलंत्री, चिकू शेठ जाजू जे मागच्या कमिटीत होते, तुमचाच ठराव हा आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.